हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 22 धार्मिक सोपस्कार भाग 1. प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे ज्याने त्याने त्याचे गतसंचित संपवून परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र व्हावे, मुक्तीची यात्रा करावी आणि पुरुषोत्तम चरणी लीन व्हावे. यासाठी जे सहजच आचरण करावे तो ज्याचा त्याचा धर्म असतो. हे आचरण नैसर्गिकपणे नियतीकडून प्रत्येकाला आपोआप प्राप्त होते. प्रत्येकाने ते ओळखून त्याप्रमाणे आचरण करावे अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ येथे जितके जीव आहेत तितके त्यांचे धर्म आहेत. येथे प्रत्येकाची पुरुषोत्तमाशी वैयक्तिक जवळीक होते. तेथे भक्ती परिपूर्ण विकसित होते. प्रत्येकाची मुक्तीची यात्रा आरंभ होते. परंतु पुढे समान आचरणाचे, समान विचारांचे लोक एकत्र येऊन समुदाय तयार झाला. त्या समुदायाची जीवन जगण्याची एक स्वतंत्र पद्धत तयार झाली. त्याला जो तो त्याचा त्याचा धर्म असे म्हणू लागला. असे अनेक धर्म, पंथ, जथे, जाती निर्माण झाल्या. याचा वैयक्तिक प्रारब्धाशी, नियतीशी काहीही संबंध राहिला नाही. यामुळे पुरुषोत्तमाशी एकरूप होण्याचा प्रश्नच राहिला नाही. जो तो त्याच्या तथाकथित धर्म, रूढी, परंपरा, विधी, सोपस्कार याप्रमाणे वर्तन करू लागला. येथे व्यक्तिगत लढिवाळ, प्रेममय, मधुर भक्तीच्या मूलभूत तत्वालाच सुरुंग लागला. मानव भक्तीपासून वंचित झाला. हरि ओम.